ते काय माहिती आहे का, मला ना सारख्या सारख्या त्याच भाज्या खायचा वैताग येतो, म्हणून अधूनमधून असा काही वेगळा प्रयोग मी करत असते. आता असं नका म्हणू की तुम्ही अजूनही कुरडे कांद्याची भाजी खाल्ली नाहीये, आणि जरी नसेल खाल्ली तर लगेचच हा व्हिडिओ सेव्ह करा. कुरड्या 2 तास कोमट पाण्यात भिजत घालायच्या, आणि जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचं असेल तर गरम कडक पाण्यामध्ये कुरड्या भिजत घाला. एका कढईमध्ये 2 ते 3 छोटे चमचे तेल, त्यात जिरं मोहरी 1-1 चमचा तडकून घ्या, आणि मग बारीक चिरलेलं लसूण त्याच्यामध्ये छान गुलाबीसर परतून घ्या. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घ्या, त्याला बारीक चिरून त्याला सुद्धा थोडंसं असं गुलाबीसर रंग येऊ द्या. कांदा कचर जर तुम्हाला आवडत नसेल भाजीमध्ये तर त्याला थोडंसं जास्त होऊ द्या. त्यानंतर थोडेसे कढीपत्त्याचे पानं घालून घ्या, आणि एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये टाका. छान एकजीव होऊ द्या, त्यांचा कलर बदलेपर्यंत त्यांना कढईमध्ये एकसारखं हलवत राहा, जेणेकरून खाली जळायला पण नाही पाहिजे. त्यानंतर थोडंसं मीठ, तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि हळद हे सगळं त्याच्यामध्ये तुम्ही घाला आणि एकजीव होऊ द्या. जर तुम्हाला वाटत असेल की हे जर खाली जळते तर तुम्ही घोटभर पाणी टाकू शकता, पण पाण्याची आवश्यकता नाही, कारण मसाल्याला आपोआपच तेल सुटतं. त्यानंतरून जी कुरडई भिजली आहे ती अशा प्रकारे त्याच्यात टाकून छान मिक्स करून घ्या. कुरडईला एकसारखं परतवा, एकजीव होऊ द्या, सगळे मसाले कुरडईला लागू द्या, आणि त्यानंतरून वरून मस्तपैकी कोथिंबीर भुरकवून छान चपातीसोबत किंवा भाकरीसोबत हे तुम्ही एन्जॉय करू शकता. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा कुरडई कांदा कसा वाटला. आणि जर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला प्रश्न पडत असेल की रोज रोज भाजीला काय करावे, तर तिला नक्की टॅग करा किंवा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा. मिसेस क्रंची मंचीला.